नमस्कार मित्रांनो, द जीके झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण महाराष्ट्र आदिवासी विकास विभाग भरतीसाठी इतिहास या विषयावर आवश्यक असलेले प्रश्नोत्तरे घेणार आहोत. चला तर सुरू करूया. संयुक्त महाराष्ट्र चळवळीला पाठिंबा म्हणून कोणी केंद्र सरकारच्या अर्थमंत्री पदाचा राजीनामा दिला? संयुक्त महाराष्ट्र चळवळीला पाठिंबा म्हणून सी.डी. देशमुख यांनी केंद्र सरकारच्या अर्थमंत्री पदाचा राजीनामा दिला. सी.डी. देशमुख हे स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय अर्थमंत्री होते. तत्कालीन केंद्र सरकार संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीबाबत सकारात्मक नव्हते, परंतु मुंबई शहराला महाराष्ट्रापासून वेगळे ठेवण्याचा किंवा द्विभाषिक राज्याची निर्मिती करण्याचा विचार केंद्र सरकार करत होते, जो देशमुख यांना मान्य नव्हता. संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीविरोधात केंद्र सरकारने घेतलेल्या भूमिकेला विरोध म्हणून त्यांनी 1956 साली राजीनामा दिला. त्यांचा हा निर्णय संयुक्त महाराष्ट्र चळवळीला एक मोठा नैतिक पाठिंबा ठरला. आपल्या कुठल्या पुस्तकात गांधींनी क्रांतिकारांची वाट चुकलेले देशभक्त अशी संभावना केली? आपल्या हिंद स्वराज या पुस्तकात गांधींनी क्रांतिकारकांची वाट चुकलेले देशभक्त अशी संभावना केली. हिंद स्वराज्य किंवा इंडियन होम रूल हे महात्मा गांधी यांनी 1909 मध्ये लिहिलेले पुस्तक आहे. 1910 मध्ये ब्रिटिश सरकारने या पुस्तकावर देशद्रोहाचा मजकूर म्हणून बंदी घातली होती. हे एक संवादात्मक पुस्तक आहे, ज्यामध्ये त्यांनी आपल्या राजकीय, सामाजिक व नैतिक विचारांची मांडणी केली. त्यांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध हिंसात्मक मार्ग स्वीकारणाऱ्या क्रांतिकारांविषयी आदर व्यक्त केला, पण त्यांचा मार्ग चुकीचा असल्याचं म्हटलं. म्हणूनच त्यांनी त्यांना वाट चुकलेले देशभक्त असे संबोधले आहे. मदनलाल धिंगरा या क्रांतिकाराने कर्जनवायलीचा खून कोणत्या वर्षी केला? मदनलाल धिंगरा या क्रांतिकाराने कर्जनवायलीचा खून 1909 या वर्षी केला. मदनलाल धिंगरा हे एक धाडसी भारतीय क्रांतिकारक होते. त्यांचा जन्म 18 सप्टेंबर 1883 रोजी अमृतसर, पंजाब येथे झाला होता. 1 जुलै 1909 रोजी इम्पिरियल इन्स्टिट्यूटच्या जहांगीर हाऊसमध्ये इंडियन नॅशनल असोसिएशनच्या सभेच्या वेळी त्यांनी कर्जनवायली यावर गोळ्या झाडल्या. मदनलाल धिंगरा यांना अटक करून फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. 17 ऑगस्ट 1909 रोजी पेंटोनव्हिल तुरुंग, लंडन येथे त्यांना फाशी देण्यात आली. मदनलाल धिंगरा यांचे कृत्य भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक महत्त्वपूर्ण आणि धाडसी पाऊल मानले जाते. लॉर्ड मिंटो यांच्या प्रोत्साहनामुळे कोणती संघटना 1906 मध्ये स्थापन झाली? लॉर्ड मिंटो यांच्या प्रोत्साहनामुळे मुस्लिम लीग संघटना 1906 मध्ये स्थापन झाली. मुस्लिम लीग ही संघटना ढाका, बांगलादेश येथे 30 डिसेंबर 1906 रोजी स्थापन झाली. लॉर्ड मिंटो त्यावेळेचे व्हाईसरॉय. त्यांनी मुस्लिम समाजाच्या वेगळ्या राजकीय हक्कांची बाजू उचलून धरली आणि त्यासाठी स्वतंत्र संघटना असावी असा दृष्टिकोन प्रोत्साहित केला. या पार्श्वभूमीवरच अल्हाबादच्या नवाब समीलमुल्ला खान आणि इतर मुस्लिम नेत्यांच्या पुढाकाराने ही संघटना स्थापन झाली. खालीलपैकी कोण अनुशीलन समितीशी संबंधित होते? खालीलपैकी पी. मित्रा हे अनुशीलन समितीशी संबंधित होते. पी. मित्रा यांनी सतीशचंद्र बसू आणि इतर क्रांतिकारांच्या मदतीने 1902 मध्ये अनुशीलन समितीची स्थापना केली. सुरुवातीला ही एक व्यायामशाळा आणि सांस्कृतिक केंद्र म्हणून सुरू झाली. अनुशीलन ही समिती 20व्या शतकाच्या सुरुवातीला बंगालमध्ये स्थापन झालेली एक क्रांतिकारी संघटना होती, ज्याचा उद्देश ब्रिटिशांविरुद्ध सशस्त्र संघर्ष करून भारताला स्वातंत्र्य मिळवून देणे हा होता. अनुशीलन समितीच्या सदस्यांनी अनेक राजकीय हत्या आणि इतर क्रांतिकारी कारवायांमध्ये
भाग घेतला. क्रिप्स मिशनचा मसुदा कोणी व कोठे तयार करण्यात आला? क्रिप्स मिशनचा मसुदा ब्रिटिश सरकारने इंग्लंडमध्ये तयार केले. क्रिप्स मिशन हे 1942 साली भारतात पाठवण्यात आले. सर स्टॅपस क्रिप्स यांच्या नेतृत्वाखाली हे मिशन भारतात आले असले तरी या मिशनचा प्रस्ताव आणि मसुदा इंग्लंडमध्ये ब्रिटिश सरकारने तयार केला होता आणि त्याला ब्रिटिश मंत्रिमंडळाची मंजुरी होती. या मिशनचा उद्देश होता भारताला दुसऱ्या महायुद्धात ब्रिटनला पाठिंबा देण्यासाठी राजी करणे आणि त्या बदल्यात युद्धानंतर भारताला स्वराज्य देण्याचं आश्वासन देणे. मिठाच्या सत्याग्रहात प्रसिद्धीस आलेले शिरोडा हे गाव महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? मिठाच्या सत्याग्रहात प्रसिद्धीस आलेले शिरोडा हे गाव महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग या जिल्ह्यात आहे. मिठाच्या सत्याग्रहात प्रसिद्धीस आलेले शिरोडा हे गाव महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. हे गाव वेंगुर्ला तालुक्यात येते आणि गोवा राज्याच्या सीमेजवळ आहे. 1930 साली झालेल्या मिठाच्या सत्याग्रहात या गावाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. शिरोड्यातील सत्याग्रहाने राष्ट्रीय स्तरावर मिठाच्या कायद्याविरुद्धच्या लढ्याला आणखी बळ दिले. महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली या आंदोलनात शिरोड्याचे योगदान महत्त्वाचे मानले जाते. ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ या संस्थेची स्थापना कोणी केले? ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ या संस्थेची स्थापना महर्षी कर्वे यांनी केली. त्यांनी ग्रामीण भागातील शिक्षणाचा प्रसार व्हावा या उद्देशाने 1936 साली या संस्थेची स्थापना केली. महर्षी कर्वे हे समाजसुधारक आणि शिक्षण तज्ज्ञ होते. त्यांनी स्त्रियांच्या शिक्षणासाठी आणि विधवांच्या कल्याणासाठी महत्त्वपूर्ण कार्य केले. त्यांनी अनेक शिक्षण संस्थांची स्थापना केली. त्यापैकी एक ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ ही एक महत्त्वाची संस्था आहे. या संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील मुलामुलींना प्राथमिक शिक्षण उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. इंडियन ओपिनियन हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? इंडियन ओपिनियन हे वृत्तपत्र महात्मा गांधी यांनी सुरू केले होते. महात्मा गांधी यांनी इंडियन ओपिनियन हे वृत्तपत्र सुरू केले होते. हे वृत्तपत्र 1903 मध्ये दक्षिण आफ्रिकेत भारतीयांच्या हक्कांसाठी आणि वर्णभेदाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी सुरू केले. इंडियन ओपिनियन हे गुजराती, हिंदी, तामिळ आणि इंग्रजी या 4 भाषांमध्ये प्रकाशित होत असे, ज्यामुळे येथील विविध भाषिक भारतीयांपर्यंत पोहोचू शकले. हे केवळ एक वृत्तपत्र नव्हते, तर ते गांधींच्या राजकीय आणि सामाजिक चळवळीचे एक महत्त्वाचे साधन बनले. या वृत्तपत्रातून ते आपले विचार आणि सत्याग्रहाच्या मार्गाबद्दल लोकांना माहिती देत असत. ब्रिटिश सरकारने भारतातील कोणती संस्था स्थापित केली? ब्रिटिश सरकारने भारतातील ब्रिटिश भारत संस्था स्थापित केली आहे. ब्रिटिश भारत संस्था ब्रिटिश इंडिया सोसायटीची स्थापना 1839 मध्ये ब्रिटनमध्ये झाली होती. या संस्थेचा उद्देश भारतात ब्रिटिश शासनाच्या कारभारावर लक्ष ठेवणे, भारतीयांच्या समस्या व मागण्या ब्रिटिश जनतेपर्यंत पोहोचवणे आणि न्याय प्रशासनासाठी दबाव आणणे हा होता. जरी ही संस्था ब्रिटनमध्ये स्थापन झाली असली तरी तिचा संबंध थेट भारतातील ब्रिटिश शासनाशी आणि येथील घडामोडींशी होता. राष्ट्रीय सभा ही हिंदू संघटना आहे आणि म्हणून मुस्लिमांनी त्यापासून दूर राहावे असे कोणी मत मांडले? असे सर सय्यद अहमद खान यांनी मांडले. सर सय्यद अहमद खान हे 19व्या शतकातील मुस्लिम समाजसुधारक आणि शिक्षण तज्ज्ञ होते. सर सय्यद अहमद खान यांना असे वाटत होते की भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये हिंदूचे वर्चस्व आहे आणि त्यांच्या धोरणामुळे मुस्लिमांच्या हिताचे रक्षण होणार नाही. त्यांनी काँग्रेसला हिंदू संघटना म्हणून संबोधले आणि मुसलमानांना त्यापासून दूर राहण्याचा सल्ला दिला. त्यांच्या काही विचारांमुळे पुढे द्विराष्ट्र सिद्धांताला चालना मिळाली, ज्यामुळे भारताची फाळणी झाली.
1857च्या उठावाची नियोजित तारीख कोणती होती? 1857च्या उठावाची नियोजित तारीख होती 31 मे 1857. 1857च्या उठावाची योजना तयार करणाऱ्यांमध्ये 31 मे 1857 ही तारीख निश्चित करण्यात आली होती. या दिवशी एकाच वेळी संपूर्ण भारतात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी विरुद्ध उठाव करायचा होता. मात्र काही घटनांमुळे हा उठाव वेळेपूर्वीच 10 मे 1857 रोजी मेरठ येथे सुरू झाला. हैदराबाद संस्थानामध्ये कुणी स्टेट काँग्रेसतर्फे जनतेच्या लढ्याचे नेतृत्व केले होते? हैदराबाद संस्थानामध्ये स्वामी रामानंद तीर्थ यांनी स्टेट काँग्रेसतर्फे जनतेच्या लढ्याचे नेतृत्व केले होते. 1938 मध्ये स्वामी रामानंद तीर्थ यांनी हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना केली. या संस्थेचा उद्देश हैदराबाद संस्थानातील जनतेला त्यांचे नागरिक हक्क मिळवून देणे आणि लोकशाही शासन स्थापित करणे हा होता. त्यांनी निजामांच्या दडपशाही आणि अन्यायकारक राजवटीविरुद्ध सतत संघर्ष केला. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक सत्याग्रह आणि आंदोलने झाली. यांनी हैदराबाद संस्थानाचे भारतात विलिनीकरण व्हावे यासाठी जोरदार प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नामुळे आणि जनतेच्या पाठिंब्यामुळेच 17 सप्टेंबर 1948 रोजी हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले. द ग्रेट डिटेक्टर हा चित्रपट हिटलर विरोधी दुसऱ्या महायुद्धाच्या काळात काढण्यात आला. खालीलपैकी कुणी हा चित्रपट काढला? खालीलपैकी चार्ली चॅप्लिन यांनी हा चित्रपट काढला. द ग्रेट डिटेक्टर हा चित्रपट चार्ली चॅप्लिन यांनी दुसऱ्या महायुद्धाच्या काळात 1940 मध्ये प्रदर्शित केला. हा हिटलर आणि नाझी विचारसरणी यांचा तीव्र विरोध करणारा विनोदी पण तितकाच गंभीर सामाजिक संदेश असलेला चित्रपट आहे. चॅप्लिन हे त्याच्या काळात मूक चित्रपटांसाठी ओळखले जात होते. द ग्रेट डिटेक्टर हा त्यांचा पहिला पूर्णपणे बोलका चित्रपट होता. चित्रपटाच्या शेवटी त्यांनी दिलेले भाषण अत्यंत प्रभावी आणि आजही स्मरणीय आहे. नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथे कोणत्या प्रसिद्ध कवीने मेघदूत हे महाकाव्य लिहिले? नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथे कालिदास या प्रसिद्ध कवीने मेघदूत हे महाकाव्य लिहिले. अशी मान्यता आहे की कालिदासाने या सुंदर आणि भावनात्मक काव्यांची रचना रामटेकच्या शांत आणि निसर्गरम्य वातावरणात केली. रामटेकचे नैसर्गिक सौंदर्य आणि ऐतिहासिक महत्त्व यामुळे अनेक कवी आणि लेखकांना प्रेरणा मिळाली आहे. त्यामुळेच मेघदूतासारख्या उत्कृष्ट काव्याची निर्मिती या ठिकाणी झाली असे मानले जाते. मित्रांनो, चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.